चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत मारडा मार्गावर असलेल्या रविकमल कॉटन जिनिंगला मोठी आग लागली आहे। आज दुपारी लागलेल्या आगीत कोट्यावधींचा कापूस जळून राख झालाय। आसपासचे उद्योग आणि नगर परिषदांच्या अग्निशमन पथकांचे आग विझवण्याचे काम सुरू आहे। आगीचे कारण मात्र अज्ञात आहे। वरोरापासून जवळ असलेल्या मारडा रोडवरती रवी कमल कॉटेक्स म्हणून जिनिंग आहे। या जिनिंगमध्ये साधारणतः 4च्या सुमारास दुपारी आग लागली होती आणि या आगीमध्ये 8 ते 10,000 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचं कळत आहे। या ठिकाणी करोडोचं नुकसान या जिनिंग मालकाचं झालं आहे असं कळत आहे, परंतु या ठिकाणी अजून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या ठिकाणी असलेले कापसासाठी असलेले उपयोगात येणारे दळणवळणाचे जे ट्रॅक्टर्स आहेत, इतर साहित्य आहे, या ठिकाणी जळल्याचं कळत आहे। फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। वरोरा शहरात इतकी मोठी भीषण आग अजूनपर्यंत पाहिली नव्हती। मात्र या ठिकाणी जी कापसाची आग आहे विझत नाही आहे आणि याच्यावर प्रशासनाने 8 ते 10 टँकर्स लावून पाणी बोलवून या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न करीत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की लगातार 3 ते 4 टँकर्स जे आहे सतत पाणी मारत आहे गेल्या 3 तासापासून। मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही। यासाठी इथे जे पोलीस अधीक्षक आहे, उपअधीक्षक ते सुद्धा त्यांनी सुद्धा इथं भेट दिलेली आहे। तहसीलदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे। प्रशासनाची जी यंत्रणा आहे ती या घटनास्थळावर अजूनही प्रयत्न करताना दिसत आहे। मी चेतन लतडे, लाईव्ह चंद्रपूर। बघूया आगीचे काही दृश्य। काही कामाची गाडी आहे। नगर परिषदला पाठवतो आपण। नगर परिषद